सर्व समाज आहेच, विशेष नाही आहे. परंतु विशेषतः सगळ्या पद्धतीवर मी थोडक्यात सांगतो, कारण प्रॉपरली काम माझं पांदी पारिगोपार लिंगो बौद्ध संस्था अध्यक्ष आहे मी. या ठिकाणी जमलेला माझा समूह जो आहे, माझे सहकारी जे माझ्या सोबत आले आहे, तुम्ही या ठिकाणी कचारगड कोणाकोणाला माहिती आहे? कोयली कचारगड माहिती आहे? सगळा व्यवस्था जे बोलले दादा, त्या सगळा व्यवस्थेची ज्या ठिकाणाहून आपला उगम झाला, पांदी पारिगोपार लिंगो यांनी ही संस्कृती रचली. त्या संस्कृतीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तर माझी बरेचशा माय मावल्या आहे का, जे आता झालं 5-25 वर्ष राहिले, परंतु अजूनही आम्हाला माहित नाही की आम्ही गोंड कसे आहोत. आम्ही गोंड कसे हेच माहित नाही ना. किती देव आहे आजी? किती देव आहे? 4 देव. मी बी 4 देव आहे. माझ्या 4 देवाचे नाव मला माहित आहे. तुम्हाला माहित आहे? सांगा. झालं, संपलं. 10 वर्षांनी आपलं झालं विजय. ज्या संस्कृतीतनी आम्ही श्रीपाल, श्रीकाल, श्रीयाल, श्रीलाल हे 4 देवाचे 4 नाव आहेत. या संस्कृतीचा उगम झाला कोयली कचारगड या ठिकाणी. या कोयली कचारगड या ठिकाणाहून ही संस्कृती उगम पावली, ज्या ठिकाणी 33 कोट शंभू गौरांनी त्या गुफेमध्ये कोंडले होते. त्या गुफेतून बाहेर निघाल्यानंतर पांदी पारिगोपार लिंगो, हिरा श्रीकाल लिंगो, कलिकंकालीदाई, जंगोदाई यांनी त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षित केलं. आणि आपल्यातनी जे हे सगळा व्यवस्था आहे, ज्याला आपण देव म्हणतो, आहे की नाही, मराठीतनी असल्यामुळे आपण देव म्हणतो, त्याला ऍक्च्युअल शब्द पेन आहे. आपण पेन संस्कृतीतनी वावरणारे लोक आहे. मेल्यानंतर आपण वेन होतो. आपण आता जिवंत आहे, आता वेन आहे, आणि मेल्यानंतर आपण पेन होतो. पेन कारण कधी होते आपल्यातनी? देव कारण. जेव्हा आपण आपल्यातले जे पानं घडवतो, जे मोठ्या देवाला जाऊन मिसळतो, तेव्हा आपण पेनवासी होतो. आता मेल्यानंतर गाडला तेवढं पर्यंत आपलं संस्कृती मर्यादित नाही आहे. पण या संस्कृतीचा उगम ज्या ठिकाणावर आहे, कोयली कचारगड, धनेगाव, म्हणजे इथून गोंदिया जिल्ह्यातच येते. आणि त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक येतात. या 1 तारखेला माघ पौर्णिमा आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला त्या ठिकाणी असंख्य लोक येतात. त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी ज्या ठिकाणी आपली संस्कृती रचली, त्या ठिकाणी दर्शनासाठी. तर 5 दिवस ही यात्रा असते. 5 दिवस ही यात्रा असते. 5 दिवस त्या ठिकाणी आम्ही सेवा देण्याचं काम करतो. आता तुमच्या इकडले गाव आम्ही झाले नाही, किंवा तुमच्यापर्यंत आज पहिल्यांदा पोहोचलो, मला तर इकडे गाव आहे आज पहिल्यांदा माहिती झालं, तर आम्ही सरळ रोडनी जाणार. आयोजकांचं खरंच आभार की या ठिकाणी मला बोलवलं, पण आज वेळ काढून आलो मी. नाही तर आम्हाला या दिवसात 2 महिने अजिबात टाइम नाही भेटत, की आम्ही आपले जे समाज आहे, ज्या ठिकाणी कोया पुणेम संस्कृतीमध्ये वावरणारे लोक आहे, गोंडी धर्म संस्कृतीमध्ये वावरणारे लोक आहे, याच्यातनी ज्या विशेषतः पेन संस्कृतीने वावरल्या जाती आहे, आमच्यातनी एवढे मतभेद आहे की आम्ही आमच्यातला भाऊ ओळखत नाही. आमचा गोंड आहे आमचा भाऊ आहे, आमचा परदान आहे आमचा भाऊ आहे, आमचा कोलम आहे आमचा भाऊ आहे, कारण ते पेन संस्कृतीने वावरतात. गवारी पण आहे ना. गवाऱ्याला गोंड्यात काय म्हणते? ओकाल म्हणते. आणि जी ढाल, तुम्ही कचारगड आले तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण गवारी समाजाचे बॅनर दिसतील. आताच गोपाल भूमकांचा कार्यक्रम झाला यवतमाळला, खूप मोठा सत्कार झाला, हे माहिती आहे तुम्हाला? गवारी समाजाचा आता खूप मोठा सत्कार झाला. भूमका, पूर्ण जे गोपाल समाजाचे भूमका होते त्यांचं त्या ठिकाणी प्रेझेंटेशन होतं. हे आपल्याला माहिती आहे का? आपण कुठेतरी शेंड्यावर भांडत आहे, पण कुठेतरी आपण मूळ शोधत नाही का, ज्या ठिकाणाहून आपण उगम पावलो, जी पेन संस्कृती उगम पावली, आपण सगळे जे एकत्र आहोत हे शोधतच नाही आहे. आम्ही वरतच भांडत आहोत. आता आमची 4 देव, आमच्या 4 देवाला माहित नाही का आमचे देव कुठून आले. परंतु त्या ठिकाणची जी संस्कृती आहे, आपण गेलो पाहिजे. हे जे नवीन पोरं आहे, आता तुम्ही त्या दादा एकच सांगत आहे की मलाच माहित आहे कचारगड, तर तुम्हाला कोणाला माहित नाही. तर आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजे. आमचं ऍक्च्युअली हेच काम आहे की आम्ही प्रत्येक गावात जाऊन सांगतो की तुम्ही तुमच्या पेन संस्कृतीचं ज्या ठिकाणी उगम आहे, जसं आता जर एक्झाम्पल देतो म्हटलं तर जसं हिंदू लोकांची काशी आहे, जसं बौद्ध समाजासाठी बौद्ध गया आहे, जसं मुसलमान समाजासाठी त्यांचं मक्का मदिना आहे, तसं आपल्यासाठी कचारगड आहे. त्या ठिकाणी आपण दरवर्षी गेलंच पाहिजे. आता काही लोक म्हणून दरवर्षी काय जातं बाबा, तिथं सतत कुपा आहे, जंगल असता आहे. पण या ठिकाणी आताच दादांनी सांगितलं, इथे एक पेनवासी झालाय, बंजारी समाज आहे ना ते. परंतु बंजारी समाजाची जरी व्यक्ती असली तर ती आज दरवर्षी पौरा दिला जात. का जातात? गेलं पाहिजे. आपण आपल्या पेन संस्कृतीला जाणलं पाहिजे. या पोरांना कुठून माहित पडणार हे 4 देव कसे आहे, 5 देव कसे आहे, 6 देव कसे आहे, बस एवढंच. लग्नाच्या टायमाला सांगायचं का बाबू आपल्याला 7ची जमते रे, 4ची जमते रे, काहून जमते? हे पेन संस्कृती जेव्हा पांदी पारिगोपार लिंगोने रचली, तर 4 देवे हा कुठेही जरी असन, मी जसा 4 देव सांगत आहे का, तर दादा नैतम 4 देवे आहे, मी शेडमाकी 4 देवे, हा टेकम 4 देवे आहे. आम्ही कुठेही जरी गेलो तर आम्ही 4 भाऊच लागू. आमच्या सोयरी होणार का?
नाही होत. हा जो संस्कृतीचा पाया आहे, हा पांडी पारिकुपार लिंगोनी रचला आहे. ज्यामुळे आज आम्ही 1000 लोकात जरी चार सोडले ना, तरी आम्ही 1000 लोकात ओळखू का हे आपले होय. कारण आमच्यातले रंग रूप बदललं नाही, आमच्यात भेसळच नाही आली ना. आम्ही भुंडरे चपटे डोंबळे आहो. आम्ही आमची मूळ आहो, आम्ही त्या मुळातनी आहो, म्हणून आमच्यात भेसळ नाही झाली, म्हणून आमच्यातला डीएनए नाही बदलला, म्हणून आमच्यातली इमानदारी नाही गेली. ही संस्कृती आहे, हा पाया आहे. या पायाचा जो उगम आहे त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. या 30 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत यात्रा आहे. तर तुमचं येणं शक्य होत असेल तर 3 तारखेला रेल्वे फ्री असते. 30 ते 3 तारखेपर्यंत रेल्वे फ्री असते. धामणगावला यायचं. धामणगाववरनं खूप सारे लोक तुम्हाला पिवळे शेले घालून भेटतील. त्याच्या मागं जरी आले तरी तुम्ही आमच्याकडे पोहोचता. 5000 लोक मावतीन एवढा मोठा पेंडॉल असते. फक्त तुम्ही तिथे या. तुमची जेवणाची व्यवस्था, तुमची राहण्याची व्यवस्था, तुम्हाला सकाळी गरम पाणी, आंघोळीला चहा, नाश्ता सगळं फ्री मध्ये. फक्त तुम्ही तिथे या आणि आपल्या संस्कृतीला जाणून घ्या आणि या पोरापर्यंत संस्कृती पोहोचवा. आज आम्ही भाषा विसरलो, कारण आम्ही यवतमाळला राहतो. आज गोंडी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आम्ही. होय का बोलणं का होईना बोलण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना येते त्यांच्याकडनं जेवढं बोलणं तेवढं वास्के दादा बघा म्हणते राज्याचे शब्द शिकलो. आता काहीतरी माहिती रे होत्या ना, तर आम्हाला एवढे नव्हते येत, परंतु आम्ही त्या भाषेकडे वळत आहे. आम्हाला संस्कृतीचं बेस तर माहीत झालं, परंतु आपण आपली भाषा पण वापस ग्रहण केली पाहिजे. त्यासाठी या पोरांना तुम्ही शिकवलं पाहिजे, या पोरांना तिथे नेलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेस कार्यक्रम अटेंड केले पाहिजे. तुमच्यापर्यंत जेव्हा लोक पोहोचत आहे. आज यवतमाळमध्ये सोमाडोमा यांचा पुतळा दादा आम्ही बसवला, परंतु त्या ठिकाणी माझेच मित्र आहे, डहाणे आहे, लडके आहे, आग्रे आहे. त्याला कितीदा सांगतो आम्ही, तुम्ही यवतमाळमध्ये जो एवढा मोठा प्लस पॉइंट आहे अमरावती दारवा रोडला, तिथं सोमाडोमा यांचा पुतळा लावला, परंतु त्याचा जन्मदिवस सुद्धा करायला मागे पुढे पाहतात. आम्ही 8 मार्च सोमाडोमा यांचा जन्मदिवस आहे आणि 12 मार्च बाबुराव शेडमाके यांचा जन्मदिवस आहे. तर आम्ही अर्ज करून दोन्हीही पुतळे एकत्र लावून घेतले. फक्त पहिल्या वर्षी डोलारकर साहेब होते, त्यांनी त्या वर्षी कार्यक्रम घेतला, ते बदलून गेले, कार्यक्रम बंद पडला. परंतु आम्ही 8 मार्चचा सुद्धा कार्यक्रम करतो आणि 12 मार्चचा सुद्धा कार्यक्रम करतो. नुसतंच पार्टी म्हणून काम नाही करत. समाज म्हणजे समाज. आम्ही 45 जातीतला कुठलाही आम्हाला आदिवासी भेटला तर तो आमचा भाऊच. आम्ही त्याला भावासारखे ट्रीट करणार. ही संस्कृती आहे, हा मूळ आहे. हा मूळ असाच टिकला पाहिजे. यासाठी यांनी पेन संस्कृती काय आहे या पोरांना तुम्हाला पुढच्या पिढीला द्यावं लागेल. यासाठी तुम्ही कचारगड या, कचारगडचं दर्शन घ्या आणि त्या ठिकाणाहून प्रत्येक वर्षी येऊन आपल्या पेन संस्कृतीबद्दल जाणून घ्या. एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो. या ठिकाणी अतिशय सुंदर तुम्ही कार्यक्रम ठेवला होता. काही कारणास्तव कमी झाला, काही विषय नाही आहे, होतच राहते. परंतु या ठिकाणी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव या सर्वांना माझं हेच सांगणार राहील की गोंडवाना गणतंत्र पार्टी सर्वांशी समन्वय साधून काम करते. सर्वांना सोबत घेऊन काम करायचं. कोणाचेही आपण अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, सचिव पद स्वीकारल्यानंतर जबाबदारी येतात, पण कोणाचेही मतभेद असतील, काही जरी असतील, परंतु तुम्ही एका पदावर बसल्यानंतर सर्वांशी ताळमेळ साधून काम करणे हे आवश्यक आहे. ज्या प्रमाणे आम्ही जिल्हा अध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी आम्ही जिल्हा सांभाळत आहे. तालुका अध्यक्ष आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम असले तुम्ही तालुका अध्यक्षाशी संपर्क साधणे, त्यांना सांगणे. जर जिल्ह्याच्या ठिकाणचा काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी उपस्थित आहोत, तुम्ही तिथे येऊन आम्हाला संपर्क साधू शकता. किंवा तालुका लेवलचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही तालुका अध्यक्षाशी संपर्क साधा. आणि आम्हाला जर काही गावात काम पडलं तर आम्ही तुमच्यापर्यंत येऊच, आणि गावातली जर काही मोठी अडचण असली तर आम्ही आहोच. तर या पद्धतीत गोंडवाना गणतंत्र पार्टी एकमेकाच्या साथ घेऊन काम करत आहे आणि प्रत्येक लोक आपण जोडतच काम करायचं आहे. आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होणार आहे त्यासाठी आपण निश्चितच प्रत्येक ठिकाणी उमेदवार देणार आहे. आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी आत्ताच बुट्टीबुरी या ठिकाणी 21 पैकी 17 सीटा जिंकल्या. इतिहास घडला, कारण ज्या ठिकाणी RSS ची एवढी मोठी शाखा आहे, ज्याचं हेडक्वार्टर आहे, त्याच्या बाजूची आज आपल्याजवळ नगर परिषद आपल्या हातात आहे. तर लोक कुठेतरी ऑप्शन शोधत आहे, कुठेतरी या चोर सरकारचा विरोध होत आहे. म्हणून आपण गोंडवाना गणतंत्र पार्टीला बहुतांश सर्व समाज जोडणे फार आवश्यक आहे. एवढं बोलतो आणि सर्वांना जय सेवा, जय गोंडवाना.